नमस्कार. विवेकवाणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मंडळी, अमक्या माणसाला तमक्या विषयाचं ज्ञान आहे, तमक्या माणसाला अमक्या गोष्टीचं ज्ञान आहे, असं आपण सहज म्हणतो. काही वेळा अमका मनुष्य खूप ज्ञानी आहे असंही आपण बोलून जातो. पण ज्ञानाची परिभाषा काय आहे? जीवनामध्ये ज्ञानाचं महत्त्व किती आहे याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. चला तर मग आज मी तुमच्याशी याच विषयाच्या अनुषंगानं संवाद साधतोय. भारताचे माजी राष्ट्रपती आणि विश्वविख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी ज्ञानाचं एक सूत्र दिलेलं आहे. लर्निंग गिव्हज क्रिएटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी लीड्स टू थिंकिंग, थिंकिंग प्रोव्हाइड्स नॉलेज अँड नॉलेज मेक्स यू ग्रेट. शिक्षणामुळं आपण निर्मितीक्षम बनतो. निर्मितीक्षम मनच चांगला विचार करू शकतं. चांगले विचार आपल्याला ज्ञानप्राप्तीचा मार्ग दाखवतात आणि हेच ज्ञान आपलं जीवन अधिक सुंदर, अधिक अर्थपूर्ण बनवतं, नाही का? जी गोष्ट आपण तर्कानं सिद्ध करू शकतो, जी गोष्ट विश्वासास पात्र असते आणि जी गोष्ट खरेपणाच्या कसोटीवर उतरते, अशा गोष्टीलाच ज्ञान या संकल्पनेमध्ये आपण त्या गोष्टीचा समावेश करू शकतो किंवा त्याला ज्ञान मानू शकतो. यावरून ज्ञान किती महत्त्वाचं आहे आणि ज्ञान हे काय आहे हे आपल्या लक्षात येतं. मनुष्याला जेव्हा आपल्या अज्ञानाचा परिचय होतो तेव्हाच मनुष्य ज्ञानाच्या पायरीवर आपलं पहिलं पाऊल ठेवतो. परस्परांशी आणि वस्तुस्थितीशी सुसंगत अशा विचारांची मालिका म्हणजे देखील ज्ञानच. खरं ज्ञान अज्ञानाचा काळोख नाहीसा करतं आणि सर्वत्र प्रकाश पसरवतं. आणि म्हणून आपण खऱ्या ज्ञानाचा शोध घेणं हे जास्त गरजेचं आहे. अज्ञान हे जगातल्या सर्व वाईट गोष्टींचं मूळ आहे. अहो, या अज्ञानामुळेच लहानपणी माझे डोळे गेलेले आहेत आणि म्हणून मला अज्ञानाची चीड आहे. ते कोणत्याही प्रकारचं अज्ञान असो, ते वाईटच असतं. आज जगामध्ये जे प्रश्न निर्माण होत आहेत किंवा झालेले आहेत त्याच्या मागे केवळ अज्ञान आणि अज्ञानच आहे. आणि म्हणून हे अज्ञान आपण दूर करायला नको का? अज्ञानाचा अंधार काहीही पाहत नाही, त्याला काहीही दिसत नसतं. सत्य तर मुळीच दिसत नसतं. अनुभवनिष्ठ ज्ञान, शब्दनिष्ठ ज्ञान हे किंवा यासारखे ज्ञानाचे काही प्रकार केले जातात. अनुभवातून, निरीक्षणातून प्रत्यक्ष जीवन जगत असताना आपल्याला जे ज्ञान मिळतं ते अनुभवनिष्ठ ज्ञान, आणि पुस्तकांच्या माध्यमातून वगैरे जे ज्ञान मिळतं ते शब्दनिष्ठ ज्ञान. हे ज्ञान शब्दनिष्ठ असो किंवा अनुभवनिष्ठ ते महत्त्वाचंच असतं. परंतु सर्वात महत्त्वाचं ज्ञान कुठलं आहे? सॉक्रेटिस नावाचा तत्त्वज्ञ म्हणतो, स्वतःविषयी पूर्ण ज्ञान करून घेणं हीच शहाणपणाची आणि जाणीवेची परिसीमा आहे. स्वतःची बलस्थानं, स्वतःच्या मर्यादा आपण जाणून घ्यायला नकोत का? जगाचा अभ्यास आपण करायला हवाच, पण स्वतःच्या जगाकडे आपण कसं काय दुर्लक्ष करू शकतो? स्वतःला डावलून, स्वतःला अंधारात ठेवून जगाचा अभ्यास काय कामाचा? आणि म्हणून आपण स्वतः देखील अभ्यासाचा विषय आहोत आणि म्हणून आपण स्वतःमध्ये उतरायला हवं, स्वतःला जाणून घ्यायला हवं. हा अभ्यास, हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ज्या जगामध्ये राहतो त्या जगाचं ज्ञान तर आपल्याला असायला हवंच, पण त्याहीपेक्षा स्वतःविषयी आपल्याला काय वाटतं, आपण कोण आहोत,
हे आपल्याला उलगडणं आवश्यकच आहे असं मला वाटतं. जिज्ञासा आणि कुतूहल हे गुण खूप महत्त्वाचे आहेत. या गुणांमुळेच आपण आपली ज्ञानपिपासा पूर्ण करू शकतो. आणि म्हणून जिज्ञासा आणि कुतूहल हे गुण आपण आपल्यामध्ये विकसित करायला हवेत, आत्मसात करायला हवेत. ज्ञानाचं महत्त्व सांगत असताना मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांनीच म्हणून ठेवलेलं आहे की ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. माणसाचे निसर्गतः प्राप्त झालेले 2 डोळे महत्त्वाचे आहेतच, पण त्याहीपेक्षा तिसरा डोळा जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण हा डोळा आपल्याला काळाच्या पलीकडचं दाखवतो. या ज्ञानाच्या डोळ्यामुळेच आपण काळाच्या पलीकडचं पाहू शकतो. आणि म्हणून ज्ञान हा माणसाचा जो तिसरा डोळा आहे, तो तिसरा डोळा आपल्यापैकी प्रत्येकानं प्राप्त करायला हवा. आणि हा तिसरा डोळा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सर्वजण नेहमी खऱ्या ज्ञानाचा शोध घेत राहूया. त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत रहा विवेकवाणी. धन्यवाद.